पण आपल्याला बघायला मिळतोय निळजे संघाने मागच्या काही 2 वर्षामध्ये नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघताय तर एस पीनेही सातत्याने कित्येक वर्षापासून खेळाडू घडवलेले सोनारपाडामध्ये आणि नेहमीच तरुण खेळाडू घडवण्यामागे एस पीचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि सगळी यंग ब्रिगेड घेऊन एस पी अर्थातच समीर पाटील तयार झालेले. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि नाणेफेक कोणी जिंकले? सोनारपाडा. तर फिल्डिंग करणार आहेत. तर सोनारपाडाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निळजेला करायची या ठिकाणी बॅटिंग. दोन्ही संघांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. समीर पाटील, तुम्ही करणला बघाल, रितेशला बघाल, काही चेहरे नवीन आहेत आणि नक्कीच चांगली कामगिरी करण्यासाठी हे देखील तयार आहेत. निळजेमध्ये तुम्हाला नवीन नवीन चेहरे बघायला मिळत आहेत, पण काही अनुभवी खेळाडू केतन पाटील, नितेश पाटील तुम्ही बघू शकाल, त्याचबरोबर विशाल पवारला तुम्ही बघू शकाल. ते सगळेजण तयार आहेत आणि आमचे मान्यवर मिलिंद म्हात्रे यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. स्वागत आहे मिलिंद. मिलिंदला त्याच्या राजकीय वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे, आमचे बालपणीचे मित्र आहेत आणि मिलिंदला आम्ही सांगितलेलं आहे की तू कुठेही जा, तुझ्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू. तुला जेव्हा गरज पडेल एक मित्र म्हणून आम्ही नेहमीच तुझ्या मदतीला येऊ. तर आपण या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलेलं आहे आणि यानंतर आपण वळणार आहोत आपल्या कॉमेडी बॉक्सच्या अगदी समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा आणि त्याचं पूजन आपण करणार आहोत, पुष्पहार त्यांना अर्पण करणार आहोत. ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने देव आहेत मंदिरात असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तुम्हा आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवलं असे राजे, या राजांना आपण वंदन करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि महाराजांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहिलेला आहे आणि कुठलीही स्पर्धा असू द्या, गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन आपण नेहमीच करत असतो. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी तयार आहे. आमचे दोन्ही अंपायर भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेट रेग्युलरच्या माध्यमातून गाजवला असे दोन लेजंड प्लेयर अंपायरच्या भूमिकेत संदीप पाटील यांची कारकीर्द नेहमीच बारदार राहिलेली आहे. मग ते लेदर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल, संदीप पाटीलने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत आणि आजही 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सचिन म्हात्रे देखील आता नुकतेच 40+ मध्ये दाखल झालेले, तर त्यांनाही शुभेच्छा देऊया. आणि सध्या अंपायरिंग खूप चांगली करतायत. आत्ताच आडिलीच्या मैदानावरती वेतळाश्व चषकमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेत आम्ही पाहिलं. आणि बघा, ही स्पर्धा ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत जे काही नियम आहेत त्यानुसारच चालणार आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना हे नियम माहिती आहे. तर आज कॉमेडी बॉक्समध्ये अजित देसाई आमच्यासोबत असणार आहे, आमच्या आशुष कोरोच्या भूमिकेत असणार आहे. संपूर्ण टीम या ठिकाणी तयार आहे. रितेश, त्याचबरोबर आमचे राहुल जाधव,
तर बघा रिव्ह्यू प्रत्येक टीमला एक मिळणार आहे बिमरसाठी आणि त्याचबरोबर रनआउटसाठी. आणि तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर तो तुम्हाला कंटिन्यू पुढे मिळेल, अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळणार नाही. याची प्रत्येक संघाने जे खेळणार आहे ते स्पर्धेमध्ये याची नोंद करून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला 5 ओव्हर टाकण्यासाठी 25 मिनिटं दिली जातील. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 4 ओव्हर या 20 मिनिटात कव्हर करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये येईल. आम्ही या ठिकाणी स्टॉपवॉच सुरू करणार आहोत. टाईम या ठिकाणी मॅच केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची सूचना दिली जाईल की किती ओव्हर तुमच्या झालेल्या आहेत, किती मिनिटामध्ये तुम्ही त्या कव्हर केलेल्या आहेत. तर निलजे या ठिकाणी बॅटिंगसाठी तयार झालेले आहे आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला होता गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. एस पीचा संघ आपण बघतायत यंग ब्रिगेड घेऊन एस पी तयार झालेले आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतायत निलजे संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. तर केतन आणि विशाल हे सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. आणि 12th मॅन पाणी घेऊन जातील, लक्षात असू द्या. कोणीही अंपायरला विचारल्याशिवाय मैदानात अजिबात जायचं नाही आहे. 12th मॅन ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानात पाणी घेऊन जातील दोन्ही टीमचे. तर प्रथम ठाकूर तयार होतोय पहिले षटक घेऊन. सलामीचं षटक, सलामीवीर मैदानावरती केतन पाटील आणि त्याचबरोबर विशाल पवार. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि परंपरा फार पूर्वीपासून निलजे टीमची राहिलेली आहे. पूर्वी विशालच्या सोबतीला आपण नितेशला पाहिलेले आहे, पण थोडीशी वेगळी रणनीती. नितेश थोडासा मागे खेळतोय आणि तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीत बदलावे लागतात त्या काळानुसार. कालांतराने ज्या पद्धतीने टीमचा परफॉर्मन्स सुरू आहे त्यानुसार तुम्हाला हे डावपेच तुम्ही बदलत असा. इथे आपण बघतायत की सलामीला केतन पाटील आलाय. बॉलिंग मार्कवर प्रथम तयार होतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ओहो, उसळणारा चेंडू गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने. डावाचा श्री गणेशा होतोय. बॅटची एज आहे बहुतेक त्या ठिकाणी अंपायर देखील सांगतायत. आणि पहिला चौकार जे हनुमान निळजे टीमसाठी केतनच्या बॅटमधून. ज्योती उसळणारा चेंडू होता प्रथम. मागच्या काही हंगामामध्ये खरं इम्प्रेस केलंय आणि चौकारने अकाउंट ओपन होतं मैदानावरती जय हनुमान निळजेचा. प्रथम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अत्यंत जबरदस्त अशी त्याची ॲक्शन आपण बघताय. सातत्याने तो इम्प्रेस करत आलाय. ओ टॉप आहे, झेलची शक्यता. एस पी चेंडूच्या खाली येत. ओहो, झेल ड्रॉप. केतन पाटीलला जीवनदान मिळते. फार कठीण झेल नव्हता. एस पी कडे प्रचंड अनुभव आहे, पण काय झालं आणि कसा हा झेल ड्रॉप झाला ॲक्शन रिप्ले बघू शकाल. खूप वर गेला होता आणि बघा कशा पद्धतीने हा चेंडू फॉलो केला आमच्या कॅमेरामॅनने. संस्कार. ओहो, कॉलिंग झालं नाही. सोपा झेल होता, दोघांनाही पकडता आला असता पण नाही पकडता आला आणि जीवनदान मिळते केतनला. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 5 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती जे प्रेक्षक ओमसा MTC वरती जोडले गेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. निळजेचे जे समर्थक असतील, सोनारपाड्याचे असतील, सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. गिरीधर पाटील जे बघत असतील, माजी सरपंच निळजे गावचे,
पवन रसाळ असतील, दत्ता असतील, सुभाष पाटील असतील, सगळ्यांचं स्वागत. सोनारपाडामधून जर आपण पाहिलं तर मुकेश पाटील किंवा इतर जे मंडळी, केशव असतील, केशव पाटील असतील, ही सगळी मंडळी जे क्रिकेटवरती प्रेम करणार आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकाचं नामोल्लेख करता येणार नाही, पण जे जे यूट्यूबवरती जोडले गेलेले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावरती 5. आज चेंडू आपण डॉट बघितल्या. विशाल प्रथम स्ट्राईकवरती आला होता. प्रथम राऊंड द विकेट. ओहो, संपर्काने अपील झालंय. LBWचा चेंडू मात्र गेलाय गलीच्या दिशेने. या दरम्यान एक धाव पूर्ण करतात. लेग बायच्या रूपाने धाव येते. चेंडू मिडल नव्हता झाला, व्यवस्थित ऑन साईडला टर्न करायचं होतं. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण एकूण 6 धावा. आणि बघा, मॅन ऑफ द सिरीजसाठी जे काही गुण तुम्हाला देणार आहे पॉईंट, ते टॉप 4 पर्यंतच असणार आहेत मर्यादित. त्याच्यानंतर पुढच्या मॅचेसमध्ये तुम्हाला अजिबात पॉईंट दिले जाणार नाही. याची नोंद या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाने घ्यायची आहे. नंतर कुठल्याही प्रकारची सबब तुमची ऐकली जाणार नाही. समोरच्या दिशेने खेळत आहेत, फिल्डर येत आहेत डीप कव्हर वरना. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी झाली. आपण जर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके आले नाही. एक जो एज लागून चौकार आला होता, त्याच्या व्यतिरिक्त प्रथमने गोलंदाजी चांगली केली आहे. फार जास्त धावा खर्च केल्याने 7च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. नुकतीच उंबरची स्पर्धा याच मैदानावरती काल संपन्न झाली आणि आज सागाव चषकचा प्रारंभ होतोय. प्रथम राऊंड द विकेट विशालसाठी पुन्हा एकदा. ऑन साइडला उडवलाय, उंच गेलाय का लांब? हो, गेला लांब. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अखेरच्या बॉलवरती येतो षटकार आणि धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती 13. रिप्ले मध्ये आपण बघतायत विशाल कशा पद्धतीने खेळले ऑन साइडला. विशाल तंत्रशुद्ध फलंदाज आहेत, कित्येक वर्ष सलामीला खेळत आहेत. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. बघा, सफल झाले होते, ऑफ स्टंपवरती आले होते आणि हा फटका बनवलाय त्याने. मिड विकेटच्या वरून पाठवून दिलाय पहिला षटकार या स्पर्धेचा विशाल पवारच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 13 धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, जो एज लागून लॉंग स्टंप सीमारेषे बाहेर गेला आणि अखेरच्या बॉलवरती हा षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण 13 बघतोय. वेळेच्या बाबतीत काळजी घ्या प्रत्येकाने. एकूण 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय आणि सगळे 32 संघ ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केलाय आणि त्यामुळे एक वेगळीच रंगत या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पहिला सामना आता सुरू झालेला आहे आणि पहिले षटक संपल्यानंतर निळजेची धावसंख्या 13. बॉलिंग मार्कवर समीर पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन दिलं गेलंय. थोडंसं फंबल झालं आणि लगेचच त्याचा फायदा घेतला विशाल आणि केतनने. या 2 धावा येत आहेत. भरपूर यंगस्टर खेळताना तुम्ही बघताय सोनारपाडा टीममध्ये. त्यामुळे या सगळ्यांना मगाशीच आम्ही चर्चा करत होतो केतनशी की हे सगळे खेळाडू नवीन आहेत, प्रत्येकाकडे टॅलेंट जरूर आहे, पण त्यांना मोटिवेशन करणं फार गरजेचं आहे. चुका होतील, चुकातून ते शिकत जातील, स्वतःला परिपक्व परिपूर्ण जरूर बनवतील. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि प्रयत्न झालाय सफल. चेंडू गेलाय त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने येतोय आज चौकार. बलगावती 19 धावा. केतन 12 वरती खेळतोय. पहिलं अर्धशतक यंदाचं झळकावलं होतं नावळीच्या मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग केली होती नावळीच्या स्पर्धेत. पुन्हा एकदा रिव्हर्स. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डरला संधी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सलग येणारा हा दुसरा चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 23. खूप चांगली बॅटिंग करतात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आले होते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण फक्त 10 धावा 3 चेंडूत आलेले आहेत. उडवलाय, उंच उंच गेला, लांब बघूया. फिल्डर जज करतात. वेल जज कॅच. रितेश होते तिथे. केतनला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती जय हनुमान निळजे संघाच्या. ऑन साईडला फक्त फ्लिक केलं होतं. ताकद अजिबात नव्हती या फटक्यामध्ये. मिड विकेटला रितेश म्हात्रे सारखा अत्यंत अनुभवी चपळ चतुर क्षेत्ररक्षक, एक वेगवान क्षेत्ररक्षक भरपूर वर्षापासून या टीमसाठी खेळतोय आणि काय जबरदस्त जजमेंट आपण बघितला आणि अत्यंत चांगल्या शैलीने हा झेल त्याने टिपला. पहिला गडी बाद झाला मैदानावरती. निळजे टीमचा न्यू बॅटर मैदानावरती नितेश पाटील येतोय. पंचांकडनं गाळ घेत असताना पहिलं यश समीरला मिळतं. पहिलं यश सोनारपाडा संघाला. धावा धावफलकावरती 23. पुन्हा एकदा तयार समीर. या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतो. 10 धावा दिल्या आतापर्यंत. चांगलं कमबॅक राहिलं समीरचं. केतनने सलग 2 चौका ठोकले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो हो, आल्या आल्याच केला आपला इरादा स्पष्ट. चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पार आणि येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपण बघितलं कशा पद्धतीने टायमिंग झालं होतं. अगदी पुढ्यात दिला होता रडारमध्ये. नितेश पाटील षटकाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाला घेऊन गेलाय तो 29 वरती. समीर या षटकातील अखेरचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्या दिशेने आणि तोच रिझल्ट येतो. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. वेळ जास्त घेऊ नका. 2 षटकं संपन्न झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 35. 17.5ची धावगती या ठिकाणी राखलेली आहे. रन रेट अत्यंत हेल्दी आपण बघतायत आणि ज्या पद्धतीने नितेश मैदानावरती आला. पहिला गडी बाद झाला होता केतनच्या रूपाने. नितेशने मात्र आपला नैसर्गिक खेळ केला आणि यासाठी नितेश जाणला जातो. नितेशला माहिती आहे आपल्याला इथून धावसंख्येला आकार द्यावा लागेल कारण समोर सोनारपाडासारखा एक ताकदवर संघ आहे. प्रथम बॅटिंग करतो त्यामुळे तो दबावही नाही की आपल्याला कुठली धावसंख्या चेस करायची. प्रथम बॅटिंग करताना खरं तर फारसं दडपण नसतं. तुम्हाला मन मोकळेपणाने ती बॅटिंग करता येते. नितेशने 2 चेंडू
2 षटकार ठोकलेले आहेत. 12 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 600चा स्ट्राईक रेट त्याचा आता बघायला मिळतोय. मागचं षटक अत्यंत महागडं राहिलं. 22 धावा तब्बल कुटण्यात आला SP च्या त्या ओव्हरमध्ये आणि बॉलिंग मार्कवर उत्कर्ष. उत्कर्षाचं स्वागत या ठिकाणी केले. नो बॉल कॉल 1+ मिळतील धावा या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर 6 म्हणजे एकूण 7 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 42. पुढचा सामना आहे खोणी वर्सेस शिरडोन. दोन्ही टीमच्या संघ नायकांनी तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी केला जाईल. प्लीज खोणी आणि शिरडोन लवकरात लवकर या. सागावची स्पर्धा आहे आणि सागावकर नेहमीच कुठेही वेळेवरती जातात आणि प्रत्येक संघाकडनं वेळेवरती येण्याची ती अपेक्षा आहे त्यांची असते. धावसंख्या धावफलकावरती 42. उत्कर्ष फ्रेट हा चेंडू ड्राईव्ह करतायत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत. उत्कर्ष ज्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, पदार्पणात त्याचा इम्प्रेस करत आलाय. यंदा आपण भरपूर असे खेळाडू बघतोय जे बॉलिंगमध्ये इम्प्रेस करतायत. हा चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. SP ने झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय आणि या दरम्यान बघा जिथे फलंदाज बाद व्हायला हवा होता तिथे मात्र येत आहेत या धावा 2. धावसंख्या धावफलकावरती 44. झेल सुटलेले आहेत आणि नक्कीच हे सुटलेले झेल नंतर आठवतात जेव्हा एखादा फलंदाज मोठी इनिंग साकारतो. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल स्क्रीनवरती कशा पद्धतीने स्ट्रोक खेळले होते. मिस टायमिंग झालं होतं आणि अगदी छातीवरती हा झेल SP ने घेतला होता पण निसटला तिथे. SP चांगले क्षेत्ररक्षक आहेत पण आज कदाचित थोडासा तो त्यांचा दिवस नाही. आणि बघा हा फुल टॉस पाठवला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून आउट ऑफ द पार्क. 6. 50 धावा कंप्लीट झालेले आहेत. ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल पुन्हा एकदा तो षटकार दाखवत आहेत आम्हाला रोशन. फुल टॉस बॉल होता. अगदी आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्यासाठी आणि विशालने ते स्वीकारलंय. विशाल 20 वरती जाऊन पोहोचलाय आणि 2.3 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 50 आपण बघतायत आणि धावसंख्या आता मात्र फार मोठी होईल असे संकेत या ठिकाणी मिळत आहेत. ड्राईव्ह करतायत. सरळ फिल्डर आहेत. लॉंग ऑनला एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी नकार दिले आहे विशालने नितेशला. चांगल्या स्थितीमध्ये एकच विकेट गमावलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिलं तर 96 दाखवतोय पण सोनारपाडा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू कालही आपण बघितलं आडेलीच्या मैदानावरती 92 धावा केल्या होत्या. गावदेवी उंबारली 40+ टीमने आणि जुनी डोंबिवली संघाने 3 ओव्हरमध्ये 60 धावा नावळ्याच्या विरुद्ध चेस केल्या. हा चेंडू भरपूर चर्चा सुरू की हा चेंडू थोडासा गोलंदाजांसाठी फार घातक ठरतोय. फलंदाजांना मात्र या चेंडूवरती खोऱ्याने धावा करता येत आहेत. स्लोअर 1 होता पण दिशेपासून बरकटले. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करतायत. अंपायरच्या भूमिकेत आपण बघताय सचिन मात्रे आणि दुसऱ्या बाजूला संदीप पाटील. पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघाले. हलकंसं अपील यष्टांच्या मागून आपण बघतायत आणि हा व्हाईट बॉल. व्हाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 52. पुन्हा एकदा उत्कर्ष. उसळणारा चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेरही निघाला आणि त्याचबरोबर आपण बघतायत की बाउन्सही जास्त होता. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. सोहेल तन्वीरची आठवण येते जे पाकिस्तानी गोलंदाज डावखोरे होते. अशाच पद्धतीची शैली तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन जरी सर्च केलं सोहेल तन्वीरची ॲक्शन तुम्हाला उत्कर्षाच्या त्या शैलीशी त्याच्यामध्ये ते साम्य तर तुम्हाला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतायत. चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. चांगली लेंथ होती मागची. असे चेंडू खेळणं फार कठीण असतं. हा पायात दिला होता. सन्मान दिला होता. फॉरवर्ड डिफेन्स आपण बघितला पण या दरम्यान बघा धावचीची संधीही ती गमावलेली आहे. सिंगल पूर्ण केलेली आहे. फिल्डिंगमध्ये चुका झालेल्या आहेत आणि त्याच कारणास्तव आपण बघतायत निळजे संघ चांगल्या स्थितीमध्ये. 3 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 53 आपण बघतायत आणि हा आजचा लॉर्ड्स जय हनुमान निळजे सोनारपाडा ही मॅच सुरू आहे. त्यानंतर खोणी वर्सेस शिरडोन. त्यानंतर सापाडे वर्सेस जय हनुमान डायगर. चौथा सामना वेताळेश्वर उसरगर वर्सेस चेंज द गेम वडवली बी मध्ये. 12th मॅन पाणी घेऊन जा. 12th मॅन आपण पाणी घेऊन जाऊ शकता
आणि सगळ्या संघांना ही सूचना असणार आहे. तर स्पर्धा आपण बघता चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 ठिकाणे उंबारलीचं गावदेवी मैदान. आणि हे मैदान सगळ्यांना खरं तर मनाला भावणारं मैदान आहे. प्रत्येकाला या मैदानाचा हेवा वाटतो. निसर्गाच्या कुशीमध्ये मैदानाच्या सभोवती तुम्ही बघू शकाल सुंदर असे वृक्ष तुम्हाला बघायला मिळत आहेत. समोरच मंदिर देखील आहे आणि तिथे तलावही छोटा आहे. आणि उंबारली गाव नेहमीच चर्चेमध्ये राहणारं गाव जे निसर्गाच्या सान्निध्यात, पण इथेही आता डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे. आणि गावाचं माय विलेजचं माय सिटी आता प्रत्येक ठिकाणी होताना आपण बघतोय. पण शेवटी सृष्टीचा नियम आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक गोष्टी या बदलत जातात, मग त्या आयुष्यातल्या असतील, निसर्गाच्या बाबतीत असतील किंवा मग क्रिकेटच्या बाबतीत असतील. त्यामुळे हा बदल हा निश्चितच आहे. स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण हे सगळे खेळाडू एकत्रित आलेले आहेत. चिंता आहे का आता सोनारपाडा टीमला, कारण 3 ओव्हरमध्ये 53 धावा झालेल्या आहेत. एकच विकेट गमावला आहे. विशाल पवार खेळतो 21 वरती, नितेश पाटील खेळतो 13 वरती. चांगली पार्टनरशिप. खरं तर या दोन संघाचे हे दोन फलंदाज जे आहेत या संघाचे रेग्युलर ओपनर आहेत. 1 नंबरची जर्सी आपण नितेशची बघतोय, 2 नंबरची जर्सी आपण विशालची बघतोय. आणि दोघांनी कित्येक वर्ष या संघासाठी सलामीला येऊन खोऱ्याने धावा केलेल्या आहेत. आणि अत्यंत विश्वासाचे भरोशाचे 2 फलंदाज मैदानावरती. आत्ता मात्र एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होताना आपण बघतायत. आणि आता इथून मात्र पुढच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण अधिक तीव्र होईल यात शंका नाही, कारण विकेट्स हातामध्ये दोघे खूप चांगले सेटल झालेले आहेत. आणि 2 ओव्हरमध्ये जर 12 चेंडूमध्ये इथून आणखीन 25-30 धावा आल्या, अशा पद्धतीने धावा आल्यात पहिल्या 3 ओव्हरमध्ये, तर ही धावसंख्या 70-80च्या जवळपास जाईल. पण इथून जर सोनारपाडा संघाने कमबॅक केलं, 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, तर मग 80च्या आतही रोखता येईल. पण शेवटी या जरतरच्या गोष्टी आहेत. मैदानावरती काय घडेल, मैदानावरती कशा पद्धतीने परफॉर्मन्स खेळाडू करेल, यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. बॉलिंग मार्कवर केटीला आणलेले, करण ठाकूरला आणलेले, अत्यंत अनुभवी, अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर, भरपूर वर्ष सोनारपाडा संघासाठी दिलेले आहेत. कित्येक विजयामध्ये सिंहाचा वाटाही त्याने उचललेला आहे. अत्यंत शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानावरती उतरल्यानंतर तितकाच आक्रमकतेने खेळतोय. पण सध्या संघनायक समीरने जबाबदारी 4थ्या षटकाची करणच्या खांद्यावरती. फुल टॉस आहे, पहिलाच बॉल खराब पाठवलाय काऊ कॉर्नरच्या वरून सीमारेषेच्या पार येतो हा षटकार. नितेश सारख्या बॅट्समनला, नितेश सारख्या कुठल्याही बॅट्समनला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू नाही देऊ शकत. का तर हा चेंडू ज्या पद्धतीने बॅटवर येतोय तो थेट सीमारेषा गाठत असतो. आणि अशा पद्धतीने तो बाहेर जातो की जणू काय बॅटमध्ये स्प्रिंग लावली की काय, या पद्धतीने तो बॅटवर आल्यावर दूरचा पल्ला गाठतोय. व्यवस्थित टायमिंग नाही झालं, स्वीप करायचं होतं. फिल्डर फार वेगाने गेलेले आहेत मागे. रितेश काय फिल्डिंग आहे बघा, जबरदस्त क्षेत्ररक्षक टिकेश आहेत. काय फिल्डिंग आहे, यंगस्टर तुम्ही बघतायत. तरुण म्हटलं की सळसळतं रक्त, आणि त्यामुळे काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द असते, एक उमेद असते, एक इच्छाशक्ती असते. आणि टिकेश काय जबरदस्त फिल्डिंग. हे सगळं भविष्य आहे उद्याचं सोनारपाडा टीमचं क्रिकेटमधलं. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करायला हवं. गुणवत्ता जरूर आहे, पण ती सिद्ध करावी लागेल, तरच तुमची दखल सगळेजण घेतील. हा चेंडू ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. संदीप पाटील पंचांच्या भूमिकेत. लेदर बॉलचा प्रचंड अनुभव आहे आणि सध्या अंडर 13ची स्पर्धा ते घेऊन आलेले आहेत लेदर बॉलची, आणि त्यांच्या टीम्सही फुल झालेले आहेत. लेदर बॉलच्या स्पर्धा फार कमी होत्या. त्या स्पर्धा खेळण्यासाठी तुम्हाला मुंबईसारख्या दूर ठिकाणी जावं लागतं. उडवलाय समोरच्या दिशेने, फिल्डर नाही पकडू शकत, गेला थेट सीमारेषेच्या बाहेर. येतो हा षटकार. अडुसष्ट धावा झालेल्या आहेत आणि नितेश 27 वरती पोहोचलेला आहे.
कानामागून आला आणि तिखट झाला असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच्या आधी विशाल पुढे होता. पण नितेश मात्र इथे थांबायला तयार नाहीये. अनस्टॉपेबल नितेश मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करतात हलक्या हाताने. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. ओहो, क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आहे आणि चेंडू या ठिकाणी जाऊन धडकल्या सीमारेषेच्या बाहेर. त्या नेटवरती अंपायर इशारा करत आहेत. आज चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपल कधी जाऊन पोहोचली आपण बघतोय. 72 ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतोय रोशन आपल्याला. हा मागचा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केला होता, हलक्या हाताने खेळले होते आणि तिथून चेंडू अचानक उसळला. थोडासा अनुभवाची कमी बऱ्याच आपण बघतो की मैदानावरती काही ठिकाणी एखादा दगड असो, एखादा खड्डा असो किंवा गवताचा तो झुपका असो, तिथून चेंडू डायव्हर्ट होतो. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित चेंडूला बॉडी देणं गरजेचं आहे. आणखीन एक धमाका. रितेशला कोण रोखणार हा प्रश्न आहे. धावसंख्या या षटकाराने वृद्धिगंत होते, वाढते, जाऊन पोहोचते 78 वरती. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल कशा पद्धतीने खेळले होते आणि जणू काय हायलाईट बघतोय आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याची. हा चेंडू पुढे हात दिला होता. नितेशला फार काही करावं लागलं नाही. मोठ्या बॅकलिपने नेहमीच खेळत आलाय. अफाट कर्तृत्वाचा एक महान फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतोय. ओ फुल टॉस आहे समोर. रितेशने काय जबरदस्त झेल टिपलाय, स्वतःला स्टेज केला आणि दुसरा झेल देखील रितेश मात्रेने टिपलाय आणि दुसरा धक्का मैदानावरती नितेश पाटीलच्या रूपाने निळच्या टीमला. फिल्डिंग लावून घ्या लगेच सोनारपाडा टीम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 78 धावा. मागचा विकेट दाखवत आहेत आपल्याला नितेश पाटील जे बाद झाले आणि सुंदर कॅमेरा वर्क आणि काय जबरदस्त झेप बघा. रितेश भरपूर वर्ष खेळत आहेत पण अजूनही त्यांचा फिटनेस तुम्हाला खूप जबरदस्त बघायला मिळतोय. ही कमिटमेंट प्रत्येकाने द्यायला हवी, प्रत्येकाने शिकायला हवं. जे तरुण खेळत आहेत, यंगस्टर खेळत आहेत सोनारपाडा टीममध्ये असतील किंवा इतर संघांमध्ये, हे तुमच्यासाठी शिकण्यासारखं आहे. आणि काय सुंदर झेल मगाशी, सुंदर झेल टिपला मगाशी. तो सोप्पा आपण म्हणू शकतो पण त्या कम्पॅरिझनमध्ये आपण पाहिलं तर हा झेल फार कठीण होता. हवे झेप घेतली, अन्यथा दुसरा कोणी असता तर कदाचित हा झेल ड्रॉप झाला असता. काही सोपे झेल ड्रॉप झाले पण काही कठीण झेल या ठिकाणी टिपले गेले. रितेशने 37 धावा केल्या, 10 चेंडू, 370च्या स्ट्राईक रेटने खेळला. असं वाटलं होतं की अर्धशतक बघायला मिळतंय की काय, पण ते नियतीला मंजूर नव्हतं रितेश मात्रेला आणि त्याने आज झेल टिपल्यानंतर नितेश परतला पण संघाला चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेलाय. न्यू बॅटर मैदानावरती संदेश पाटील येतोय. वेगवान चेंडू आपण बघतायत. प्रथमला आणलेले अंतिम षटकामध्ये या संघाचा फ्रंट लाईन बॉलर, एक उभरदा सितारा ज्याने आपल्या बॉलिंगने सातत्याने इम्प्रेस केले. उत्कृष्ट गोलंदाज, कित्येक वेळा म्हणून त्याचा उल्लेख आपण नेहमी करत आलेलो आहे. ओहो, हा मात्र बॅटच्या रडार मध्ये गेलाय, सीमारेषेच्या बाहेर आणि जाताना देऊन गेलाय विशाल आणि निलच्या टीमला 6 धावा. नितेश बाद झाला पण आता विशाल मात्र पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातात घेतोय. मागचा चेंडू डॉट जरूर गेला पण त्याची भरपाई त्यांनी या षटकाराने केली. धावसंख्या धावपलकावरती 84. ही धावसंख्या आता आणखीन पुढे किती जाणार हा प्रश्न आहे. प्रचंड वेग. आता मात्र मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये आपण पाहिलं तर लेंथ मध्ये थोडासा बदल केला. हा चेंडू गुड लेंथ वरनं थोडासा आत आणला होता, मगाशी आपण बघितलं पुढे टाकला होता समोर. विविधता असणं गरजेचं आहे, कल्पकता असणं गरजेचं आहे. फ्रंट फूट वरती आले
माहिती आहे जागेवरनं नाही मिळत आहे, पुढे जावं लागेल. आणि काय बदल लालित्य या फटक्यामध्ये आणि काय जबरदस्त आत्मविश्वास बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. फ्रंट फूटवरती आले होते, फार कमी फलंदाजाचे फ्रंट फूटवरती खेळत आहेत. फ्रंट फूटवरती बॅटिंग करणारे फलंदाजामध्ये मी सगळ्यात आधी नाव घेईन करता सिद्धू पाटीलचा, जो फ्रंट फूटवरती जबरदस्त बॅटिंग करतो. आणि या ठिकाणी फ्रंट फूट लॉफ्टेड ड्राईव्ह, धावसंख्या 90 झालेली आहे. अजून 2 मोठे फटके आले तर 100च्या पुढे जाऊ शकते. हा चेंडू यावेळेस मात्र संपर्क नाही आहे, पण वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या 91 झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भरपूर धावा, पहिला सामना आपण बघतोय एकदम हाय स्कोरिंग बघायला मिळतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. अगदी सहसोपा झेल टिपलाय क्षेत्ररक्षक ऋषिकेश ठाकूरने हा झेल टिपलाय. विशालला परतावा लागेल. 33 धावांची एक वादळी खेळी त्यांनी साकारलेली स्क्रीनमध्ये बघू शकाल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं जणू काय टेलिकास्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. आणि बघा 5 षटकार 253.85चा स्ट्राईक रेट ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात. कसे बाद झाले होते, पायातला चेंडू होता, ऑन साईडला फ्लिक केलं होतं बॉटम हँडच्या साह्याने. पण ऋषिकेश ठाकूरने हा सुंदर झेल टिपलेला आहे. 91 वरती तिसरा. या पुढची लढत खोणे आणि शिरडोन. कॅप्टन आलेत का, या लवकर. तर न्यू बॅटर दिशांक मैदानावरती आलेले आहे. हे दोन्ही यंगस्टर आपण बघतायत. वन टू गो. ओ सरळ चेंडू विकेट किपरच्या हातात. अशा प्रकारे सत्र पहिले संपलंय. पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना जयनुमा निळजेने 91 धावा लावलेल्या आहेत आणि 92 धावांचं एक भलं मोठं टार्गेट इथून सोनारपाडा संघाला चेस करायचं आहे. हरकत नाही, पण ज्या पद्धतीने खेळपट्टी आहे, ज्या पद्धतीने हा चेंडू बॅटवर येतोय, त्यामुळे 91 झाले. तर हे वॅगन व्हील दाखवतात कशा पद्धतीने हे तुम्ही षटकार बघतायत. ऑन साईडला जास्त षटकार आलेले आहेत आणि ऑफ साईडला एकही षटकार नाही आहे. तुम्ही ज्या रेड लाईन्स बघतायत ते चौकार त्या ठिकाणी दाखवत आहेत. आणि डबल्सच्या जे आपण बघतायत ते लेव्हेंडर कलरची ती लाईन तुम्हाला ब्ल्यू लाईन बघायला मिळते आणि सिंगल हे तुम्हाला ग्रीन लाईनने दाखवतात आम्हाला. वॅगन व्हील. गुड जॉब रोशन फराड. तर बघा हे समोर जे दोन पोल सीमारेषेच्या आतमध्ये आपण बघताय स्क्रीनच्या बाजूबाजूला जे दोन आहेत, तर त्या पोलवरती जर चेंडू डायरेक्ट लागला तर षटकार आहे. टप्पा लागून जर गेला, तिथे लागला टप्पा पडून, तर मग चौकार. तर हे बॅटिंग कार्ड दाखवतात आम्हाला स्क्रीनवरती. रोशन केतन पाटीलने केल्या 16 धावा 7 चेंडूत. एक चांगली सुरुवात केतनने दिली, समीरने त्याला बाद केला. रितेशकडे झेल देण्यास भाग पडलं. विशाल पवारने केल्या 33 धावा 13 चेंडूमध्ये. प्रथमने विशालला बाद केलं. नितेशने 37 धावा केल्या अवघ्या 10 चेंडूमध्ये. 370च्या स्ट्राईक रेटने त्याला करण ठाकूरने बाद केलं. रितेशने सुंदर झेल टिपला. संदेश नॉट आउट आला शून्यावरती. दिशांकही नॉट आउट आला शून्यावरती. तर हे बॉलिंग कार्ड दाखवतात. प्रथमने 2 ओव्हर हाताळल्या, 25 रन्स त्याने दिल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली. 12.5चा इकॉनॉमिकल रेट त्याचा राहिला. समीर पाटीलने 1 षटक हाताळलं, 22 धावा दिल्या, 1 विकेट. त्याचा इकॉनॉमिकल रेट 22 राहिला. उत्कर्षने 1 षटक 18 धावा, एकही विकेट नाही. इकॉनॉमिकल रेट 18चा. आणि करण ठाकूरने 1 षटक 25 धावा, 1 विकेट. इकॉनॉमिकल रेट 25. टॉससाठी या शिडोनचे कॅप्टन सुयोग आली टीम. तर या खोणीचे कॅप्टन आपण देखील या. लगेचच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. तर मिलिंद माद्रे यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. मिलिंद सांगतात की रामला करू दे, पण मिलिंद वेळात वेळ काढून आले. सध्या प्रचंड व्यस्त आहेत. कालच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं, इन्व्हिटेशन होतं, पण आम्ही कॉमेंट्री करतो त्यामुळे नाही जाता आलं. पण मिलिंदच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू. तर टॉस या ठिकाणी झालेलं आहे आणि कोणी जिंकले टॉस? शिरडोन. तर टॉस जिंकला टीम शिरडोन. एक डिसिजन कळवायचा. तर आपण दुसऱ्या सत्राकडे. आणि दुसरं सत्र कसं असेल, ही धावसंख्या चेस होईल का, या धावसंख्येचं संरक्षण होईल, ही तर येणारा वेळ सांगेल. पण उत्तरार्ध या सामन्याचा कसा असेल ऐकूया आपण. जे सलग 4 दिवस आमच्यासोबत असणार आहेत, सागावमध्येच राहतात आणि अधूनमधून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा अजित
स्कोरिंगही करतात आणि कॉमेंट्री करतात. आपण अजितला ऐकूया. अजित देसाई, मॅन फ्रॉम सागाव, आणि सगळ्यांशी त्याचे अत्यंत जवळचे सलोख्याचे संबंध आहेत. आणि अजित खेळाचं दुसरं सत्र घेऊन येतील आपल्यासमोर. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मी समालोचक अजित देसाई तुमच्यासोबत आज जरूर जोडलो जाईल. आणि इथून ही 4 दिवसाची स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतं. पहिला दिवस चांगल्या रीतीने सुरुवात झाली आहे. सागाव चषक 2025 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि सर्व ग्रामस्थ उंबारली त्यांचं खरंच मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्यांनी ही आपल्याला ग्राउंड हे उपलब्ध करून दिला. त्यांच्या कोणी गावामधले सर्व ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व मुख्य व्यासपीठावरती यायचं तुमचं देखील सागाव चषकमध्ये सहर्ष स्वागत आहे. नक्कीच चांगली मॅच आपण रंगत सकाळपासून आपण जरूर पाहिली. एका बाजूला फाईट करते टीम नील जे आणि दुसऱ्या बाजूला संघ फाईट करतोय तो सोनारपाडा. अगदी पहिल्या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये धावा भरपूर राहिल्या. आपण बघितलं 91 झाला, 92 92 धावा बनवायच्या आहेत बॉलिंग मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाज आपण बघतोय ते मात्र नितेश पाटील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तो करण नौसेकला SP. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये, बॉल निघून चालला डॉट. इथून हॅलो विकेट हॅट्रिकसाठी दत्ता पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइस असेल टीम नीलच्या आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगला चेंडू होता आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. टप्पा फोडल्यानंतर वेगवान होता, पूर्ण शरीरावरती आला होता. आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल करणला पूर्णपणे थांबवून ठेवला. षटक क्रमांक पहिलं नितेश पाटील येत असताना नितेश पाटीलचा देखील खूप दरार आहे. त्यांनी देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या. अतिशय चांगला टीम निलजेचा हा खेळाडू. स्ट्राईक एंडला फलंदाज करण नौसेकेला SP आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आपल्याला पाहायला मिळा. टप्पा पडल्यानंतर स्लो झाला, फिल्डिंग खराब, बॉल थांबणार नाही, निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय, चौकार. फिल्डिंग खराब झाली. इथून जिथे 4 धावा द्यायच्या नव्हत्या तिथे कुठेतरी क्षेत्ररक्षक 4 धावा दिल्या. आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 4 आणि स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश पाटील तयार आहे. उडवला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघावं लागेल. बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना बिग षटकार येतोय करणच्या बॅट मधून. एक मोठा धमाका. मागणी केल्या बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण जरूर बघितलं अगदी 2 बॉल कुठेतरी नितेशने शांत ठेवला होता पहिल्या. आणि त्यानंतर करण ठाकूरनं आता 5 बॉल फेस केले. 16 धाव्यांची खेळी वैयक्तिक बनवले. संघाची धावसंख्या देखील 16 झाली आहे.
एका बाजूला SP आणि दुसऱ्या बाजूला करण ठाकूर आहे. अगदी आक्रमकता फलंदाजी पाहायला मिळाली. एव्हन क्वालिटीचा ब्रँडेड काय असतो ना तो दाखवला या 2 बॉलवरती. लागोपाठचे 2 षटकार पाहिला. तिसरा येईल का हॅट्रिक षटकार करण ठाकूरच्या बॅटमध्ये. नितेश कमी नाही आहे, चांगला खेळाडू आहे नितेश देखील. आणि हा शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 1 मधला. ओ मोठा फटका समोरच्या दिशेनं खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॉल कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर करणला समजला नाही, त्यानंतर निघून जातोय. डॉट पहिलं षटक इथून संपलं. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती 16 या आकड्यावरती अजूनही 4 षटक शिल्लक असतील. 24 बॉल आणि लक्ष्य या मॅचमध्ये 76. 76 धावा इथून अजूनही बनवायच्या. सकाळच्या क्षेत्रामध्ये धावा भरपूर झाल्या. 92 बनवायच्या. टीम निलजेनं बॅटिंग करत असताना केतन अगदी आक्रमकता काही केली मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. चांगले फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. अजूनही 24 बॉलचा काही शिल्लक आहे. 24 मध्ये इथून करायचे आहेत अजून 76. करण पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. करण पाटीलनं देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिली आहे. इथून या स्पर्धेमध्ये काय खेळ करणार आहे टीम. बॅटिंग करत असताना निलजेनं धावा भरपूर बनवल्या. इथून आता पाठलाग करतोय टीम सोनारपाडा संघ. क्षमता भरपूर आहे सोनारपाडा संघामध्ये. SP ची बॅटिंग अजून शिल्लक आहे. स्ट्राईक जरूर आता मिळाली आहे. समीर पाटीलनं देखील भरपूर क्रिकेट खेळला. अनुभव फार आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल वरतीच बॅटची खेळा कुठेतरी घेतली होती. त्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. बॉल जास्त वेळ हवेमध्ये राहिला नाहीये आणि त्यानंतर कुठेतरी एक सिंगल इथून घेतले. करणला स्ट्राईक जरूर मिळाल्या. या करणनं अतिशय चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये बनवल्या. तोच करण स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. अगदी चांगलं असं आयोजन आपल्याला दर वर्षी पाहायला मिळतं. सागाव चषक म्हटलं तर अर्थातच 4 दिवसाची ही स्पर्धा. सर्वजण वाट जरूर पाहत असतात या स्पर्धेची. अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार आहे. हा बॉल टप्पा फोडल्यानंतर समजला नाहीये, निघून चाललाय. डॉट पूर्णपणे शांत ठेवलाय. करणला चांगली गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ इथून झाला. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळतं. 5 षटकांची मॅच आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण झाला. टीम शिरडोन आणि त्यांच्यासोबत फाईट करेल खोनी. टीम शिरडोननं टॉस जिंकला. डिसिजन अजून कळवला नाहीये. लगेचच डिसिजन कळवायचा आहे. बॉलिंगचा डिसिजन घेतला. बॅटिंग आली टीम खोनीच्या बाजूनं. यानंतरचा सामना. पुन्हा एकदा मोठा फटका काय असा वंचित ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे शांत ठेवला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या तशा धावा आता करणनं थांबवल्यात. पूर्णपणे कमबॅक कसा करायचा हे गोलंदाजाकडून शिकलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा. प्रत्येक बॉल वेगळा हाताळण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा करण स्विचिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. क्रिकेटमध्ये म्हणलं जातं सरा बॅटनं धावा येत आहेत ना तर कुठेतरी धावा बनवल्या पाहिजेत. मात्र कुठेतरी इथून स्विचिटचा देखील प्रयत्न केला. पुन्हा एकदा बॉल डॉट चालला. अजून एक बॉल डॉट निघून झाला. लागोपाठचा तिसरा डॉट आला. 4 बॉल आतापर्यंत झाले करण पाटीलच्या. 2 to go. 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटची खेळा तिथे यसी रक्षक आहे. अगदी आपल्या व्यासपीठाच्या दिशेने देखील आवाज आला आणि इथून फलंदाज बाद होतोय. करण ठाकूरला परतावा लागेल माघारी. टीम सोनारपाडा संघाला लागतो पहिला धक्का. डीजे नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरूर 16 आल्या होत्या. त्यानंतर करण पाटील देणं दुसरं षटक हाताळलं. पूर्णपणे टीम निलजेला कमबॅक करून दिला. पहिल्या
बॉलवरती एक सिंगल आल्यानंतर 3 बॉल डॉट आल्या, त्यानंतर एक विकेट आला. म्हणजे 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक करण पाटीलचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश म्हात्रेला आपण जरूर बघतोय. क्षमता जरूर आहे रितेश म्हात्रेमध्ये देखील. टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक सिंगलच फक्त इथे मिळेल. इथून सिंगलला धावसंख्या धावफलकावरती, कारण पाटीलनं गोलंदाजी करत असताना एक विकेट दिली आणि 6 बॉल हाताळले आणि 2च धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना धावसंख्या टीम सोनारपाडा संघाची आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 18 बॉल आणि इक्वेशन आहे 74. 74 धावा अजून बनवायच्या टीम सोनारपाडा संघाला. पूर्णपणे चांगली गोलंदाजी राहिली आहे करण पाटीलची. 18 बॉल 74 इथून या मॅचमध्ये करायच्यात. चांगली अशी मेहनत या स्पर्धेमध्ये सर्वांनी केली आहे. ही 4 दिवसाची स्पर्धा, आजचा पहिला दिवस आहे. आपण जरूर बघितलं आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये गावचा एक गोड आवाज विनोद पाटील सर आमच्यासोबत जरूर जोडले जातील. आमच्या ऑल इंडियन्स आपल्याला पाहायला मिळतं. अगदी योगेश पाटील, भरपूर मेहनत. पुरुषोत्तम म्हात्रे, सूरज भोईर फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. सर्वच या खेळाडूंनी अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून रितेश स्ट्राईक एंडला नॉसा केला SP बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा ज्यानं पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या तो नितेश. इथून या बॉल बॅटची गळा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. डबलचा कॉल नाही आहे. मोठे फटके इथून टीम सोनारपाडा संघाला खेळावे लागतील. कुठेतरी षटकार चौकाराचा पाडा बोलणं गरजेचं आहे, कारण धावा डोंगर पार करायचं आहे ना ते 92 धाव्यांचं समीकरण थोडंसं आता बदललंय. पुन्हा एकदा नितेश. बॉल हवेमध्ये आहे. बॅटची गळा घेतली. यष्टी रक्षक जाललाय झेल खाली, टिपलाय झेल. फलंदाज बाद. SP ला देखील माघारी परतावा लागेल. लागोपाठ आपल्याला पाहायला मिळतोय धक्का लागत असताना दुसरा SP बॅक टू द डग आउट. UT आउट झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आला राहुल केनेला आपण जरूर बघतोय. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आहे. हलक्या हाताने कट करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डायरेक्ट हिट करायचा होता, मात्र सांगितलं इथून विशाल की नाही. एक सिंगल फक्त इथून मिळेल. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 3 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्या नितेशनं आणि एक विकेट टीम नीलचेला मिळवून दिल्या. 29 स्कोरवर 20 धावा. 2 विकेट्स आतापर्यंत गेल्या टीम सोनारपाडा संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जरूर मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि त्यानंतर एक सिंगलच फक्त मिळेल. बॅकअप तिथे जरूर आहे. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं जरूर गरजेचं आहे. केतन तिथे होते, आपल्याला पाहायला मिळालं. अगदी चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये सर्व संघ खेळताना दिसतील आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. इथून हातानं फक्त कट केला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार चौकार मारायचे टीम सोनारपाडाला. कुठेतरी शांत ठेवलाय गोलंदाज नितेशनं. पुन्हा एकदा 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा नितेश. अजून एक असा बॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर स्टाईल खेळून काढला होता, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर षटक क्रमांक इथून संपलं. 3रं आणि 3 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त ती मात्र 20
3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 23 आणि स्कोरबोर्ड 23 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या त्या 69. 12 बॉल 69 इथून करायच्या आहेत टीम सोनारपाडाला. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. जर इथून धावा आल्या, क्रिकेट हे काही देखील होऊ शकतं, पण प्रयत्न करावे लागतील. जोपर्यंत मॅचमध्ये आपण बॅटिंग चांगली करत नाही तोपर्यंत जरूर चर्चा होत नाही. मात्र इथून काहीतरी प्रयत्न चांगला करावा लागेल. रितेश म्हात्रेला 4 बॉल फेस केले, 4 धावा बनवल्या. राहुल केनेनं 2 बॉल फेस केले, 2 धावा बनवल्यात आणि इथून टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती आहे. 12 बॉल आणि 69 अजूनही बनवायचे आहेत. या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्यांच्या माध्यमातून जरूर या खेळपट्टीचं पूजन झालं सकाळी, जे मिलिंद म्हात्रे त्यांची उपस्थिती राहिली होती आणि आता मात्र थोडीशी रजा घेत आहेत. 12 बॉल 69 इथून करायचे आहेत. सर्वांची मेहनत चांगली आहे. राहुल जाधव, राम म्हात्रे भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी. रितेश भोईर मेहनत चांगली घेतली आहे. 4 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. केतन ओव्हर नंबर 4 मध्ये आला, एक सिंगल इथून घेतला. 11 बॉल 60 अजूनही बनवायच्या टीम सोनारपाडा संघाला. सेकंडला फलंदाज राहुल केने. यंग खेळाडू आहेत टीम सोनारपाडा संघामध्ये आणि ते यंग खेळाडू पुढे गेले पाहिजेत. लक्षात घ्या, हा पाठवला आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना बॉल निघून चालला. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना बिग 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 षटकार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड काय असतो ना, तो दाखवला राहुल केनेनं आणि बॉलला पाठवला सीमा रेषा पार. येतोय षटकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत राहुल केनेला शांत होता, आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि फलंदाज इथे बाद होतोय. सांगतोय केतन पाटील टिक फॉर टॅक तसं उत्तर दिले. जरी षटकार ठोकलाय ना तर माझ्यामध्ये देखील ताकद आहे. तू शेर आहे तर मी सव्वा शेर आहे. आणि इथून फलंदाज राहुल केनेला पाघारी पाठवला. धक्का क्रमांक 4 टीम सोनारपाडा संघाला लागतो आपल्याला पाहायला. एक षटकार ठोकल्यानंतर चांगला बॉल टाकला मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशीच सांगितलं, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा व्हेरिएशन असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे. आणि हा बॉल कुठेतरी वेगळा हाताळला आणि त्यानंतर राहुलला माघारी पाठवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला तर ऋषिकेश ठाकूर. हे सगळे यंग खेळाडू आहेत. यंग खेळाडू पुढे गेले पाहिजेत, यासाठी समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांना देखील माहिती आहे एक दिवस त्यांचा देखील येईल. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आल्याबरोबरच रितेश ठाकूरचा बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर मोठा धमाका. बॉल सीमा पार. येतोय षटकार. मच आल्याबरोबरच बॉलला पाठवला. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार. उडवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल समजला नाहीये. डॉट बॉलची सांगताय. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. (36) 36 धाव्यावरती खेळतोय टीम सोनारपाडा संघ. 92 धावांचं एक मोठं लक्ष्य पार करायचं होतं आणि आता मात्र अजून एक बॉल त्याच दिशेने चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना दुसरा देखील बॉल सीमा रेषा पार. येतोय ऋषिकेश ठाकूरच्या बॅट मधून षटकार.
त्यानंतर संघाची 42 धावा आणि इथून आता मात्र बॉल शिल्लक असतील 6 आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये नागेश पाटीलला आपण नक्कीच बघणार आहोत. षटक क्रमांक शेवटचं हे 5वं त्याच्या हातामध्ये दिलंय. स्ट्राईक एंडला रितेश आहेत. नॉन सायकलला ऋषिकेशनं 3 बॉल फेस केले, 12 धावा बनवल्या. रितेश मात्रेला पूर्णपणे शांत ठेवलं. 5 बॉलमध्ये 5च धावा केल्यात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज नागेश पाटीलला शेवटच्या षटकामध्ये काढलाय आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच टीम शिरोन आणि त्यांच्यासोबत फाईट करणार आहे टीम खवणी. पहिला बॉल समोर घेऊन काढला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जरूर पाला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला. तोपर्यंत एक सिंगल डबल नाही होते, काय होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज टीम सोनार पाड्याला होती. मात्र आता मॅचमध्ये थोडीसा बदल झाला कारण बॉल आता शिल्लक जास्त नाही आहेत, फक्त 5 बॉलच शिल्लक आहेत. लक्ष फार मोठं या मॅचमध्ये, ते मात्र 92 बनवायच्या होत्या, आतापर्यंत 43 बनवल्यात. ऋषिकेश ठाकूरची बॅटिंग चांगली आहे. आफ्टर काय असा होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नागेशने बॉल अडवलाय, एकही धाव दिली नाहीये. या बॉलवरती बॉल निघून चाललाय डॉट. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. नागेश पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहे. तिसरा बॉल. काहीतरी वेगळा प्रयत्न करायचा होता, मात्र लेग बायचा इशारा सचिन म्हात्रे आमच्यापर्यंत कळवतात. हे 2 ऑफिशियल पंच. एका बाजूला भरपूर अनुभव क्रिकेटचा ते संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला सचिन म्हात्रेचा देखील क्रिकेट चांगलं आहे. हे देखील भरपूर स्पर्धा गाजवल्यात. 3 बॉल झाले आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. स्ट्रॉंग फलंदाज बाद होतोय. इथून परतावा लागेल रितेश म्हात्रेला देखील. पूर्णपणे निराश आहे कारण त्याची बॅटिंग झाली नाहीये आणि बिग विकेट. पुन्हा एकदा फलंदाज बाद. टू टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल हलक्या हाताने घेऊन काढायचा होता, मात्र एक सिंगल इथून मिळतीये. स्ट्राईक आला पुन्हा एकदा. ऋषिकेशला आपण जरूर बघणार आहोत. रितेश म्हात्रेची विकेट गेल्या 4 विकेट आतापर्यंत गेल्या टीम सोनारपाडा संघाच्या. आता मात्र फक्त 1 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. इथून 45 धावा बनवल्या फक्त बॅटिंग करत असताना टीम सोनारपाडा संघानं. हा बॉल देखील निघून चाललाय डॉट आणि इथून सामना जिंकलाय सकाळच्या क्षेत्रामध्ये टीम निलजे संघानं. हार्ड लक बॅड लक टीम सोनारपाडा संघ हरकत नाहीये. तुमचा खेळ देखील चांगला राहिला, थोडासा कमी पडला, मात्र या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट बघावी लागेल. मात्र इथून कुठेतरी या स्पर्धेमधून टीम सोनारपाडा संघ बाहेर जातोय आणि जय हनुमान निलजे संघानं इथून सकाळच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं आणि पुढच्या फेरीमध्ये जरूर दाखल झालाय. आणि या मॅचचा द मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच राहिला तो नितेश पाटील. बॅटिंग करत असताना 37 धावा बनवल्या आणि 2 ओव्हरमध्ये नक्कीच गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्या गोलंदाजानं घेतली आहे आणि 2 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्यानं दुसरं षटक हाताळलं ते 16 धावा खर्च केल्या. तर इथे या टीम शिरडोन संघ टॉस तुम्ही जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा. आणि नितेश पाटील या तुम्ही मॅन ऑफ द मॅच या मॅचचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्या बाजूने राहिला.
तर टीम शिरडोन संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. आणि त्यानंतर बॅटिंग टीम कोणीच्या बाजूने या. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये लगेचच पाठवायचे आहेत. तर पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितेश पाटील. तर मी विनंती करतो राम मात्र तुमच्या ही मॅन ऑफ द मॅच नितेश पाटीलला द्यायची आहे. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 37 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि 12 मॅन विनीत पाटील आणि दक्ष पाटील यांच्यासाठी मेडल देखील आहे. तर 12व्या खेळाडूंना मेडल देखील द्यायचं आहे. काहीतरी वेगळी संकल्पना करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चेरादेव क्रिकेट संघ सागाव चषक काहीतरी वेगळी संकल्पना जरूर आणले 12 मॅनसाठी आपण जरूर बघतोय. मेडल देखील आहेत. सर्वांना खुश करायचा. जो हारला त्याला देखील खुश करायचा, जो जिंकला त्याला तर खुश करायचंच आहे. हेच तर संकल्पना सागावमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. नेक्स्ट मॅच टीम शिरडोन विपक्ष खवणी. वीरभजंग शिरडोन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या जवळ आहे. त्यानंतरचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल भोपर गावचा विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2025. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुनश्च तुमचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंद द सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्तानं मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. तर स्वागत आहे चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025. पहिला दिवस, दुसरा सामना मैदानावरती सुरू होतोय. मागचा सामना जय हनुमान निळजे संघाने जिंकला आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांनी विजयाचा अकाउंट ओपन केलं. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. वळूया मैदानावरती खोणी आणि शिवडनमध्ये ही मॅच सुरू आहे. शिवडनने या ठिकाणी टॉस जिंकलेलं आहे. प्रथम ते करतायत फिल्डिंग. इन्व्हाइट केलं आहे खोणीला या ठिकाणी बॅटिंगसाठी. ओपनिंग पेअर मैदानावरती खोणी बीची जात असताना आपण बघतोय सलामीला रोहित आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आहे विजय. शी ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाले. आमचे अंपायर दोघेही खेळपट्टीच्या दिशेने येत असताना संदीप पाटील सर, त्याचबरोबर सचिन मात्रे सर. पहिल्या मॅचमध्ये दोघांना आपण अंपायरिंग करताना पाहिलेले. तर पहिला सामना हाय स्कोरिंग झाला. 91 धावा आपण बघितल्या. त्याला प्रत्युत्तर देताना सोनारपणने थोडासा प्रतिकार जरूर केला, पण ही धावसंख्या त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिली. ती चेस झाली नाही. गोलंदाजांनी काही चुका केल्या, फिल्डिंगमध्ये काही चुका झाल्यात. पण बघूया आता या मॅचमध्ये आपल्याला कशा पद्धतीने या दोन संघांचा खेळ बघायला मिळतोय. कोणी बॅटिंगसाठी तयार झालेलं आहे. लाईव्ह टेलिकास्ट सूर्यवंश MTC या वाहिनीवरती. रोशन फराड, सागर फराड यांचे चॅनल, संस्कार फराड मेन कॅमेरा या ठिकाणी सांभाळत आहेत. वय वर्ष फक्त 14 आहे आणि ज्याने जेव्हा सुरू केला